बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक एक्झाम्पल आलेलं आहे. 15 ऑगस्ट 1947ला कोणता वार असेल, काय दिलेलं आहे, कोणता वार असेल. याच्यामध्ये आपल्याला बर्थडे वगैरे काढता येतो. जसं एखादी डेट दिलेली असते, तोच महिना असतो, ते डेट असते, त्याच्यात समोरील वार आपल्याला काढता येतो. तुम्हाला माहीत असते लीप इयर आणि साधारण वर्ष. ज्या वर्षाला 4ने भाग बसतो ते असते आपलं वर्ष. ठीक आहे. दुसरं असते साधारण वर्ष. साधारण वर्ष म्हणजे काय, ज्याला 4ने पूर्ण भाग बसत नाही त्याला काय म्हणतो आपण, साधारण वर्ष. ठीक आहे. आता 1947 जर विचारलं, हे कोणतं वर्ष असणार आहे तुमचं, सिंपल इयर असणार आहे. कोणतं असणार आहे, सिंपल इयर. आता 15 ऑगस्ट 1947 हे डेट काढण्यासाठी, म्हणजे या दिवशी कुठला वार होता, याच्यासाठी थोडीफार आपल्याला इन्फॉर्मेशन लागते. त्याच्यामध्ये सर्वात पहिले महत्त्वाचं असतं आपल्याला महिन्याचे कोड माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे, महिन्याचे कोड. आता महिन्याचा कोड माहिती आहे आपल्याला. आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, तारीख 15. आता इथं 15 तारीख दिली असेल तर आपल्याला खाली काय घ्यायला लागते, 15 घ्यायला लागतं तशी, म्हणजे 15 तारीख. याला म्हणतो आपण डेट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, डेट. त्याच्यानंतर प्लस हा दिलेला आहे ऑगस्ट. ऑगस्टचा कोड किती आहे बाळा, इथं दिलेला आहे 1. काय दिलेलं आहे, 1. तर आपल्याला ऑगस्टचा कोड लिहून घ्यायचा, इथं 1 घ्यायचा. काय घ्यायचा, 1. परत बघायचं याच्यामध्ये किती दिसतो आपल्याला वर्ष, 47 दिसतं. किती दिसतं, 47. त्याच्यामध्ये आपण लिहायचे फक्त 47. 47 काय तर बाळा, हे सिंपल इयर आहे. कोणते इयर आहे तर बाळा, सिंपल इयर आहे. ठीक आहे. आता सिंपल इयर आल्यानंतर या 47 मध्ये काही असे वर्ष असतात की ते लीप इयर असतात. काय असतात, लीप इयर. म्हणजे 47 ला आपण जर 4 जर भागलं समजा, इथं मी करतो 47 भागेला 4, तर 11चा भाग बसतो. पूर्ण भाग पाहिजे आपल्याला, म्हणजे 11 लीप इयर येतात. किती वर्ष येतात तर बाळा, 11 लीप इयर येतात. म्हणजे हे झाले 11 काय झाले तुमचे लीप इयर. प्लस याच्यामध्ये लिहायचे आपल्याला लीप इयर. ठीक आहे. म्हणजे लीप इयर मध्ये आपल्याला इथं लिहायचे 11 लिहायचे. काय लिहायचे बाळा, 11. आणि सर्वात शेवटी असते आपला, म्हणजे हे 1900 म्हणजे शतकाचा कोड असते. काय असते बाळा, शतकाचा कोड. आता शतकाचा कोड काढण्यासाठी तुम्हाला सांगतो आणखी, हे बघा आपल्याला आता शतकाचा कोड जो असतो त्याच्यामध्ये 1900 दिलेले आहे. काय दिलेलं आहे, 1900. आता 1900चा शतकाचा कोड आहे 1 आहे. किती आहे बाळा, 1. ठीक आहे. आपण खाली इथं लीप इयर लिहिले आणि खाली लिहितो आपण शतकाचा कोड. शतकाचा कोड. ठीक आहे. आता हा शतकाचा कोड कसा आला, जसं आपल्याला महिन्याचा कोड माहीत पडला, महिन्याचा कोड होता ऑगस्टचा 1, तसा आपण इथं शतकाचा कोड घेतला, 1 घेतला. किती घेतला रे बाळा, 1 घेतला. आता 1च का आला तर तुम्हाला माहिती असेल, तर आपल्याला एक्झाम्पल म्हणून आपण काही वर्ष घेऊ. बघा 1700 मधलं कुठलंही जर गणित असलं तर याचा लिहायचं 5. किती लिहिसन रे बाळा, 5. 1800 मधलं जर आलं गणित तर 1800 मध्ये किती लिहिसन रे बाळा, 3. 1900 मध्ये जर विचारलं तर 1900 मध्ये किती लिहिसन रे बाळा, 1 लिहिसन. किती लिहिसन रे बाळा, 1. आणि 2000 मधलं कुठलेही गणित जर आलं 2000च्या समोरचं, तर आपल्याला काय लिहायला लागेल रे बाळा, आपल्याला लिहायला लागेल 0. काय लिहायला लागेल, 0. ठीक आहे. हे कोड जे हे रिपीट होत असतात. आता हे कोड कसे आले तुम्हाला माहिती आहे, आपले ते 100 वर्ष असतात रे बाळा. किती वर्ष असतात रे बाळा, 100 वर्ष असतात. ठीक आहे. या 100 वर्षामध्ये हे 100च्या पटीतील वर्षांना 400 ने भागले तर इतर वर्षांना 4 ने भागले. ठीक आहे. इतर वर्षांना 4 भागले. आता आपण याला जर समजा 4 ने जर भागलं समजा, त्याला पूर्ण भाग बसतो. याला पूर्ण भाग बसतो का, नाही. याला पूर्ण भाग बसतो का, नाही. याला पूर्ण भाग बसतो का, नाही. आता लक्षात ठेवा, आणखी एक सांगतो तुम्हाला याच्यामध्ये, की तुम्हाला माहिती असेल प्रत्येक 100 वर्षाला, किती वर्षाला, प्रत्येक 100 वर्षाला ऑड दिवस असतात 5. किती असतात बाळा, 5. म्हणून पहिल्या वर्षी आपण 1700 पकडला समजा, 1700ला आपला ऑड दिवस कोड किती येणार आहे, 5 येणार आहे. काय येणार आहे, 5. आता परत दुसरे 100 वर्ष आले, 100 वर्षाला आणखी ऑड दिवस किती असतील बाळा, 5 असतील. हे झाले 5 आणि 5 किती बाळा, 10 झाले. या 10ला जर आपण समजा 7 जर भागलं तर किती बाळा बाकी आपल्याला 3 उरतात. किती उरतात, 3. म्हणून दुसरा कोड किती आला बाळा आपला, 3 आला. किती आला, 3. आता 5 आणि 5 10, 10 आणि 5 किती बाळा, 15. 15ला आपण भागणं जर 7 जर भागलं तर 1चा भाग 7 दुनी 14. बाकी किती उरले बाळा, 1 बाकी आला. किती आला बाकी बाळा, 1. म्हणून याचा कोड किती आला बाळा आपला, 1 आला. किती आला, 1. आणि 2000चा कोड किती आहे बाळा, 0. आता 5 20 आणि 1 असतो तुम्हाला माहिती आहे 4 वर्षानंतर लीप इयर असते. कोणतं असते बाळा, लीप इयर. म्हणजे हे झाले 20 आणि 1 किती बाळा,
21. 21ला किती भागला आपण 7 न 7 त्रिक 21 म्हणजे 0 बाकी आहे. किती बाकी आहे बडा 0. म्हणजे तुम्हाला 2000चा कोड पण समजला किती बडा 0. याच्या मागे आपण जसं जाऊ तसे हे कोड रिटर्न होत जातात. जसं आपण बघू शकतो 1600. ठीक आहे 1600 जर असलं तर याचा कोड किती असणार बाळा 0 असणार आहे. काय असणार आहे 0. 1600 च्या बरोबर किती जोड बाळा 1500. याचा कोड किती असणार आहे बाळा 1 असणार आहे. किती असणार आहे 1. त्याच्या अगोदर असतात 1400. 1400चा कोड किती असणार आहे बाळा 3 असणार आहे. किती असणार आहे 3. 1300चा कोड किती असणार आहे बाळा 5 असणार आहे. आणि 1200चा कोड किती असणार आहे बाळा परत काय असणार आहे तुमचा 0 असणार आहे. काय असणार आहे 0. म्हणजे हा जो 5310 हा जो आहे हा रिपीट होत असतो. कसा तर बाळा तो रिपीट होत असतो. लक्षात ठेवा. बघा 1200चा कोड किती आला बाळा 0. किती आला 0. आता आपल्याला इथं आलेले डेट किती आहे बाळा 15. 15 पण लिहिली. इथं काय बाळा एक काय हा मंथचा कोड आहे. कशाचा कोड आहे मंथचा. आणि 47 ही एक काय तुमची सिंपल इयर आहे. आणि 11 काय तर बाळा तुमची लीप इयर आहे. काय तर बाळा ते लीप इयर. आणि याच्यामध्ये आपण काय केलं ऍड केला बाळा शतकाचा कोड ऍड केला. आणि याला भागीला काय असतं बाळा 7 असतं. काय असतं बाळा भागीला 7. ठीक आहे. आता भागीला आपण 7 केलं समजा. भागीला 7 केल्यानंतर जे बाकी येत असतील त्या बाकीवर आपण काय ठरवत असतो बाळा वार ठरवत असतो. काय ठरवत असतो वार. आता आपल्याला बाकी माहित नाही किती येतात तर. ठीक आहे. आता बाकी सांगतो तुम्हाला बाकी एक बाकी जर असला समजा तो वार असतो आपला सोमवार. ठीक आहे. 2 बाकी जर असले तर वार कोण असणार आहे मंगळवार. 3 बाकी जर असले तर वार कोण असणार आहे तुमचा बुधवार. 4 बाकी असले तर वार कोण असणार आहे तुमचा गुरुवार. 5 बाकी असले तर वार कोण असणार आहे बाळा शुक्रवार. ठीक आहे. 6 बाकी असले तर कोणता वार असणार आहे शनिवार. आणि 0 बाकी जर असले वार कोणता असणार तुमचा रविवार. ठीक आहे. असंच लक्षात ठेवायचं. हेच कोड लक्षात ठेवायचे. 1 बाकी सोमवार, 2 बाकी मंगळवार, 3 बाकी बुधवार, 4 बाकी गुरुवार, 5 बाकी शुक्रवार, 6 बाकी शनिवार आणि 0 बाकी कोण मानणार बाळा रविवार. तर आता आपल्याला पाहायचे बाकी किती. काय पाहिजे आपल्याला बाकी किती उरतात आणि ते काय असणार आपलं आन्सर असणार. बघा आता आपण याची बेरीज करू. 5 आणि किती बाळा 6. 6 आणि 7 किती बाळा 13. 13 ने 14. 14 ने किती बाळा 15. 15शी 5 हातचा आला 1. इकडे 2. 2 आणि 4 6. 6 आणि किती बाळा 7. म्हणजे इथं आलं 75. 75 भागाला किती बाळा आपल्याला पाहिजे 7 पाहिजे. किती पाहिजे 7. बघा 7चा भाग बसतो 7 1 7. आणि बाकी किती उरतात बाळा हे 7 1 7. ठीक आहे. आता बाकी किती उरले बाळा इथं 5 उरले. म्हणजे 5 काय म्हणजे बाकी आहे बाळा. काय आहे बाळा हे 5 बाकी. 5 बाकी म्हणजे कोणता वार आहे बाळा शुक्रवार असणार आहे. कोणता वार असणार आहे शुक्रवार. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला कोणता वार होता तर वार उत्तर काय असणार तुमचं शुक्रवार असणार आहे. काय असणार आहे शुक्रवार. तर अशाच प्रकारचे तुम्हाला गणित लागत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. ठीक आहे. या गणिताचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नशीब समजलं तर त्याच्यामध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरला तुम्ही मेसेज करा. ठीक आहे.